मित्रांनो नमस्कार. मी अप्पासो भोसले. आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की बोराळ्यावरून दादा आलेले आहेत. आता लंपीचा प्रादुर्भाव मित्रांनो भरपूर ठिकाणी वाढलेला आहे. जवळजवळ एक 10-15 जनावरं ह्या दादांची म्हणजे ह्याने आपल्यापासून उपचार नेलेली क्लिअर झालेले आहेत. म्हणजे दुसऱ्यांचे ह्यांनी सांगितलं होतं दादांनी आपल्यापासून उपचार न्यायला दुसऱ्यांना, तर त्यांचा रिझल्ट 100% भेटल्यामुळे आज लंपीसाठी खास आयुर्वेदिक औषध नेण्यासाठी आलेले आहेत. एक महिन्याचाच वासरू आहे मित्रांनो जनावर, त्यासाठी भरपूर वगैरे फोड्या त्याला अंगावरती आलेत, तर त्यासाठी उपचार नेण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार. काय नाव आपलं संपूर्ण? शरद पाटील. शरद पाटील बोराळे. काय होतंय प्रॉब्लेम जनावर आपलं? म्हणजे सध्याला आता दुधावरच आहे, 1 महिन्याचे वासर आहे. बारीक फोडे वगैरे असं होते, म्हणजे थोडक्यात लंपीच आहे सगळं. पूर्णपणे म्हणजे लंपीच्या गाठी वगैरे अंगावरती उठल्या. 1 महिन्याचं वासरू आहे. 1 महिने आतलं. बर, मग आपली कशी काय माहिती भेटली तुम्हाला? आपण आपल्याला कधी प्रसंग आला नव्हता औषध न्यायचा, पण आपण ज्यांना पाठवले आपण एक कमीत कमी 15-16 जणांना इथं पत्ता देऊन उपचार करण्यासाठी औषध नेत लोकांनी. 100% रिझल्ट आला सगळ्यांना. पण आज आपल्यावर प्रसंग आला. आज आपण शेवटी तुमच्यावरती वेळ आली, मग शेवटी आली तुम्हाला पण आज पर्याय नसल्यामुळे आज उपचार नेण्यासाठी आलेला आहे. म्हणजे खात्री आहे खात्री आहे आपली 100% औषधाचा फरक पडतो. 100%. बरं, काय काय रिझल्ट म्हणजे त्यांना आला? आता 5-6 केस होत्या लंपीच्या, टोटली कव्हर झाले त्या. बर, एक 4 केस होत्या छातीत लोखंड होतं, त्यांचे बी सगळे व्यवस्थित झाले जनावर. अक्षरशः घागरी एवढं सुजलेलं छातीत पाणी होतं. सगळं म्हणजे पाणी थोडक्यात घट सरपचा प्रॉब्लेम आणि फुफ्फुसाला इन्फेक्शन सगळं व्यवस्थित क्लिअर झाले. ते 100% ओके 20 झाले. दिवसात जनावर सगळे टकाटक झाले. आता सध्याला खायचं व्यवस्थित चालू. क्लिअर झाले सगळे. त्यामुळे तुम्हाला एक खात्री आहे आणि तुम्ही खात्री 100% जेवढ्यांचा आशीर्वाद घेता येईल तेवढ्यांना पाठवून देताय. म्हणजे एक जनावर वाचते त्याचा आशीर्वाद लागतोय तुम्हाला. जनावरसाठी थोडं मुक्या जनावर दुसऱ्याचे वाचवल्यामुळे आज तुमच्या पण म्हणजे वेळ आली, पण तुमचं पण वाचणार 100%. कारण त्यांचा आशीर्वाद तुम्ही आपल्याला घेतला. 100%. तरी म्हणजे काय काय सांगितलेलं उपचार वगैरे दुसऱ्यांनी केले, त्याला छातीखाली सुजलेलं तुम्ही मागे सांगितलं, म्हणजे त्याला गॅरंटी होती का नो गॅरंटी होती? डॉक्टरने सांगितलं 3 दिवसात गाई राहणार नाही असं सांगितलं होतं. बर, पण गाई 15 दिवस जगली. 15 दिवसापासून जसं रिझल्ट यायला लागला तिला व्यवस्थित झाली गाई. म्हणजे तिच्या शरीरानं पण 15 दिवस रिस्पॉन्स दिला आणि औषध पण सूट झालं आणि एक देवाच्या आशीर्वादाने म्हणजे जनावर ते वाचलं म्हणायचं 100%. 100%. ठीक आहे. तर आपल्या देखील जनावरांना मित्रांनो असा काय प्रॉब्लेम असेल तर नक्की संपर्क करा. शेतकऱ्यांना असा काय प्रॉब्लेम असेल तर 100% उपचार होतोय का? 100% उपचार होतोय. खात्रीशीर खात्रीशीर होतो. ठीक आहे, धन्यवाद.